समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। महावीर व्यायाम मंडळाजवळील सिटी सर्वे नंबर 774 या महापालिकेच्या खुल्या भूखंडावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा या मागणीसाठी गुरुवारी दिनांक 20 ऑगस्ट कुपवाडमध्ये जोरदार जनआक्रोश आंदोलन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्ते व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। महापालिकेला 1 एप्रिल रोजी निवेदन देऊनही निर्णय न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली। पुतळा आपल्या बापाचा, लढा आपल्या हक्काचा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। दरम्यान या जागेवर पूर्वी ध्वजस्तंभ व परिसर विकासाचा ठराव असताना कैलासवासी आमदार शरद पाटील स्मृती उद्यान प्रस्ताव पुढे आल्याने आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। स्मृती उद्यानाला विरोध नाही, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम प्राधान्य द्या अशी ठाम भूमिका घेण्यात आली। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, नगरसेवक व महापालिका अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले। महापौरांनी कुपवाडमध्ये महापालिकेच्या खर्चातून भव्य पूर्णाकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारण्यात येईल आणि त्यासाठी महासभेत ठराव मंजूर केला जाईल असे आश्वासन दिले। उपमहापौर गजानन मगदूम यांनीही पुतळ्यासाठी स्वतःच्या निधीतून सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे। या आंदोलनात प्रशांत वाघमारे, संजय भूपाल कांबळे, संजय संपत कांबळे, मधुकर शेसवरे, अशोक कांबळे, मोहन साबळे, शिवाजी उर्फ पवन वाघमारे, विनायक मोरे, बंदे नवाज, राजरतन, दीपक कांबळे, अनिल सावंत, अॅडव्होकेट श्रीनाथ कांबळे, क्रांती कांबळे, रुपेश तामगावकर, उल्काताई तामगावकर, सरिता कांबळे, सुवर्णा कांबळे, वैशाली धोत्रे, श्रुती धोत्रे, दीक्षा पवार, बाबासाहेब कांबळे, महावीर कांबळे, चंद्रकांत खरात, किशोर आढाव, गौतम भगत, हिरामण भगत, आनंदा कांबळे, पंकज धोत्रे, उत्तम कांबळे, हनुमंत साबळे, जितेंद्र कोलप, रतन तोडकर, दादासाहेब मोरे, विवेक थोरले, संतोष सरवदे, संजीव साबळे, सागर खंडागळे, संतोष कांबळे, वैभव कांबळे, प्रवीण कांबळे, निखिल आठवले, अमित लांडगे, सागर सावंत, वैभव रांजणे, लिंगाप्पा कांबळे, बंशी कांबळे, विशाल बाघे, लक्ष्मण बुधनाळे, जगजीवन सातपुते, राज धोत्रे, प्रीतम सरोदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। आता महापालिकेने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात आणून महासभेत ठराव मंजूर करून पुतळा उभारणीच्या कामाला गती देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। त्यामुळे कुपवाडच्या या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्यांच्या आचारांना विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये सर्वच बहुजन वर्गाच्या वतीनं कुपवाड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा बसावा या अनुषंगाने आपण सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आवारामध्ये एक दिवसीय निदर्शनं करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। या उपस्थितीच्या अनुषंगानेच आपल्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमधील माननीय आयुक्त, माननीय महापौर, तसेच उपमहापौर, तसेच काही नगरसेवक यांची टीम आपल्याला या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर आपल्या जे मागण्यांचं निवेदन आहे ते मागण्यांचं निवेदन आपण महापौर, उपमहापौर व त्यांच्या टीमला आपण सुपूर्द केलेलं आहे। आपली एकच मागणी आहे की कुपवाड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारला पाहिजे, स्मारक उभारलं पाहिजे। आम्हाला दुसरं तिसरं काही नको आहे। आम्ही त्या अनुषंगानं आमची मागणी त्यांना दिलेली आहे। त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की आजच्या सभेमध्ये आम्ही तो विषय घेतोय आणि तो विषय घेत असताना ज्या काही त्रुटी असतील त्याबद्दल महापौर, उपमहापौर आणि नगररचना विभागाचे जे कोण असतील नगररचना अधिकारी व त्यांची टीम आपल्या कुपवाड शहरामध्ये ज्या काही शासनाच्या जागा आहेत त्या शासनाच्या जागेवर व्हिजिट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कशा पद्धतीनं बसेल आणि लोकांना निदर्शनात येईल आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तो बसला पाहिजे हा आपला सगळ्यांचा आग्रह आणि त्या आग्रहाला त्यांनी आपल्याला मान्यता दिलेली आहे। त्याच्यामुळं जे काही कुपवाड शहरामध्ये अधिक प्रमाणात जे काही जागा असेल चांगल्या पद्धतीची ती जागा त्यांनी म्हटले आम्ही शोधून काढतो किंवा तुम्ही सुचवलेल्या जागेवरती कसा बसवता येईल त्याच्यासाठी काय प्रयत्न करता येते का ते पण त्यांनी प्रयत्न करतील। पण आजचं निदर्शन हे शांततापूर्ण झालेलं आहे। पुतळा आहे
आमच्या बी मनात तर आहे की कुपवाडला बाबासाहेबांचा पुतळा व्हायला पाहिजे. गेल्या महिन्यामध्ये दोन महिन्याच्या पाठीमागं महापौरांना मी विनंती केली. महापौर साहेब, एक शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बाबासाहेबांचा पुतळा आम्हाला कुपवाडला व्हायला पाहिजे असं आयुक्त मॅडम आणि महापौरांना मी विनंती केली. महापौरांनी म्हणले की तशा दर्जेचा, जी व्यक्ती ज्या दर्जेची आहे त्या दर्जेची जागा पाहिजे आपल्याला. तसं नगररचनेला हुडकायला लावलंय त्यांनी. काल पण मी तुम्हाला सांगितलं की प्रोसेस आहे, गडबड करू नका. जसं काय बोलल्यानंतर होतंय असं नाही. तेव्हा आपण सगळेजण मिळून करायला पाहिजे, याच्यानं होत नाही. तुम्ही पण आमच्या संकट पाहिजे. आणि महापौर आपले धडाडीचे आहेत, त्याच्यामुळं हे पुतळा आम्ही कालावधी आमची जेवढी आहे त्या कालावधीमध्ये करायचा प्रयत्न आम्ही करणार आहे. आणि कुपवाडला त्याशिवाय शोभा नाही. अगदी बरोबर. त्याच्यामुळं कुपवाडला हे पुतळा उभाच राहिला पाहिजे अशी माझी पण कळकळीची विनंती आहे. तुमच्या विनंती मला पण काल भावना तुमच्या कळाल्या. फक्त ऐका, माझं मत आहे की सगळ्यांनी कुठं अडथळा घालू नका आणि मदत करायला शिका. एक मिनिट ऐका आमचं. तुम्ही जर मागणी केला असेल तसं आम्हाला पत्र दाखवा ना. तुम्ही जी मागणी केलं पत्र आम्हाला दाखवा. तुम्ही मागणीचं पत्र पाहिजे ना. आपण तुम्ही मागणी केला आम्ही कसं जागा सोडून मला काल पण सांगितलं मागणी उपमहापौरांनी करायला काही पत्र लागत नाही. अहो मग यांचं ते शरद पत्राची मागणी केलं ते पत्र आहे का आमच्याकडे? 2 मिनिटं ऐका. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पूर्णाकृती व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्णाकृती व्हायला पाहिजे. बसवेश्वर महाराजांचा पुतळा पूर्णाकृती कुपवाडमध्ये व्हायला पाहिजे. ही जी मागणी आम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर यांच्या मागणीचं पत्र दाखवतो. मला कधी आले ती एक. दुसरी गोष्ट, त्या जागेवर आम्ही व्हिजिट करून आलेलो आहे. कुठल्या 784 आता तुम्ही बसवा म्हणताय त्या जागेची सुद्धा व्हिजिट केल्या. बसवेश्वर महाराजांचं कुठं करायचं, शिवाजी महाराजांचं कुठं करायचं आणि आंबेडकर साहेबांचं कुठं करायचं, या सगळ्याची आमची व्हिजिट झालेला पण व्हिडिओ आहे आमच्याकडे. तुमचं मत काय? आंबेडकर साहेबांचा पुतळा चांगला आणि मोठ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. जसा सांगलीत आहे, जसा मिरजेत आहे, तसं कुपवाडला करायचं आहे का नाही? म्हणजे काय असं एक दिवस तुम्ही आला, आंदोलन केला, मग ऐका हो जरा. तुम्ही आमचं ऐकणार असलं तर ऐका. आम्हाला करायचं आहे का ते 100% आहे. आम्ही करतच नाही म्हणलोय, इथं आलो नाही असं काही विषय आहे का? त्याला जागा चांगली मध्यवर्ती ठिकाणी एकदम बघा, जेणेकरून तिथं सगळे त्यांचे उत्सव सण साजरे व्हायला पाहिजे. नगररचनेला आदेश आम्ही त्याच वेळी दिलेले आहे आणि जागा एकदम बेस्ट पाहिजे. आता सांगलीची कशी स्टँडवर आहे, मिरजेची कशी मेन चौकात आहे, हे आपलं तुमचं जे जागेत पुतळा व्यवस्थित होणार नाही. ती तिरकोणी जागा एकदम. पुतळा बसला, ध्वज बसला म्हणजे काय ते होत नसते. तुम्ही चांगली जागा बघा. तुम्हाला 15 दिवसात त्याचा ठराव करून द्यायची जबाबदारी. 1 एकर जागा आहे. ऐका, 1 एकर द्या, 10 एकर द्या. ऐका, मग तिथलं आतलं सुशोभीकरण असेल, बाबासाहेबांच्या नावानं एखादं वाचनालय तिथं उभा करू. बाबासाहेबांचा पुतळा उभा केला म्हणजे प्रेम ऐकावं जरा. म्हणजे प्रेम होत नाही तिथं. आपल्याला ते बाबासाहेबांच्या विचाराची माणसं घडवण्यासाठी काय करायला पाहिजे, हे काय करायचं सांगा. तिथं वाचनालय करू आपण, बाबासाहेब स्मारक चांगलं करू. तुम्ही सांगा 1 एकर जागा कुठं आहे काका, सगळ्यांना नेऊन दाखवा. ती झाली तर एका ह्या आजच्या मीटिंगमध्ये तुम्हाला ठरवतो. ते आपल्या हातातला विषय आहे. ऐकावं जरा, 1 मिनिट ऐका की. ह्यो विषय आपल्या हातातला आहे. हो, सर्वे नंबर आहे का त्याचा? ह्याच्यासाठी कुठं राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे वेळ जाणार आहे असं नाही. आपल्या हातातला विषय आहे. मी उपमहापौर, तुम्ही सगळेजण मिळून केला की 15 दिवसात त्याचं काम आम्ही मार्ग लावू शकतो. पण हीच जागा पाहिजे असं हट्ट करू नका. ऐका, 2 मिनिटं ऐका. माझं आहे, तुमचं ऐकलं का नाही सगळं? तर तुम्ही जागा चांगली, ती 1 एकर कुठली आहे ती पण आम्ही व्हिजिटला येतो वाटलं तर स्पॉटला. ती जागा तुम्हाला सगळ्यांना पसंत असेल, कुपवाडकर नागरिकांना सगळ्या पसंत असेल. आम्हाला काय अडचण नाही होती तर कारण का आमच्या खिशातले पैसे घालायचे, शासनाकडनंच मंजूर करून तुम्हाला द्यायचे ना. आणि चांगलं करूया ना एकदम. मध्ये येणार की मध्ये जागा पसंत घालायला पाहिजे नको काय करा. त्याच्यानंतर तुम्ही कुपवाड शहरामध्ये नगररचना विभागाचे अधिकारी, तुम्ही म्हणा, आयुक्त म्हणा, सगळीजण एकदा व्हिजिट द्या. म्हणजे कुठे जागा आहे, काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. ठराव काय करायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची मागणी करून त्याला ठरावात ते जागेचा सर्वे नंबर घालायला पाहिजे. जतमध्ये तुम्ही अर्धवट माहिती सांगू नका. 2 मिनिटं ऐका. तुम्हाला ठराव आज करून देतो. जागेचं घालायला जागेचा उल्लेख त्याच्या अनुषंगाने करतात. आम्ही 774 जे झालेला विषय मागणी केलेली आहे. तसं नाही म्हणत आम्ही काय म्हणतो, आम्ही मागणी केली आम्हाला करायचं त्याच्या आहे. अनुषंगाने तुम्हाला आडवं लावायचं असेल तर लावत बसा.
करायचा विषय नाही. व्हिजिट करणं आम्ही काय म्हणतो तुम्हाला व्हिजिट करा म्हणजे आपल्या वर्गात येते. 15 दिवसात तुम्हाला तेच सांगाले हो, उद्या व्हिजिट करा खरं आजचा ठराव करून देतो. आजच्या विषय घेतला पाहिजे हो, विषय विषय घ्यायला काय अडचण आहे तुम्हाला? आजच्या मीटिंगमध्ये विषय जर घ्यायला चर्चा करू आम्ही विषय रजिस्टरला नोंद करा की विषय आहे. विषय घ्यायला काय नाही, जागेचं त्यावर उल्लेख करायला नको काय आमची काय विनंती आहे? विषय तर उपस्थित करायला अजून काय विषय घ्या फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि त्यांना साहित्य स्मारक कोकण शहरामध्ये होण्यासाठी घेतो. कुठली जागा ठरेल ती मग ती नंतर मीटिंगला आपण सगळे निघूया आणि मग जागा निश्चित करून पूर्ण काही अडचण नाही. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.